जामकर साहेब, नवऱ्याला हात लावला की जिचा जीव होतो वर खाली, हीच तीच ही गोपाळ टेलरची बायको लाली. तुम्ही माझ्या नवऱ्याला सारखा सारखा त्रास नाही देऊ शकत. जामकर साहेब, माझ्या लेकरांनी तुमचं असं काय बिघडवलंय हो? पण तुम्ही सारखं सारखं त्याच्या मागे लागताय. हळू, पोलीस स्टेशन आहे. साहेब तुम्ही गोपाळा सारखं सारखं त्रास देते हे काय बरोबर नाही. हा गोपाळ, अरे तू काय त्याचा ऐकत बसलाय? चल घरी. अप्पा काय चाललंय तुमचं? साहेब फक्त चौकशी करतात, त्याला काही जेलमध्ये टाकला नाही. मग आता काय 8 टाकायची वाट बघत बसू काय? आप्पा अहो शांत व्हा. माझी चौकशी केली तर त्यांना फायदाच होईल ना. कळल खुनी कोण आहे, त्यांनाही कळल आपल्यालाही कळल. साहेब ते बघा, तो मंग्या, तो मित्र आहे हा माझा. आता गावात त्याच्याकडं प्रत्येक जण जातो केस कापायला, दाढी करायला. त्यामुळं गावातल्या बऱ्यापैकी सगळ्या माणसाची त्याचा संबंध येतो. आता गावातली माणसं गायब झाली तर मंग्याने खून केलाय का? हो साहेब, मी नाही काय केलं. अहो मी आजपर्यंत कधी माशी बी नाही मारली, मच्छर बी नाही मारला. अहो मी माझ्या सलून मध्ये झाड बी मारत नाही. माझ्यावर नाव घेताय, याला काय अर्थ? अहो मी खरंच नाही केलं काय. मी जातो. मला काय म्हणजे कुठे चाललंय आम्ही ते उदाहरण दिलं हो, उदाहरण. एवढं टेन्शन घ्यायची गरज नाही. गोपाळ नावाचे टेलर. नाही तसं नाही जामकर साहेब, मी तुम्हाला सांगतोय फक्त. आता तुमचा साकेतच घ्या. माझा साकेत? हा तुमचा उदाहरणार्थ साकेत. हा उदाहरणार्थ साकेत आता काय ब्लाऊज घालायचा का? तो माझ्या दुकानात येत होता का? नाही ना. विनोद, सेन्स ऑफ ह्युमर तुमचा खूप चांगला आहे. चौकशी करणं माझं काम आहे, मी ते करणार. काय 2 बायकावले देशमुख? चौकशीच्या नावाखाली काय चाललंय आम्हाला कळत नाही का? जामकर साहेब, आम्ही किती चांगलं वागतो आहो तुमच्याशी, पण तुम्हाला ना अजिबात जाणीव नाही त्याची. तुमच्या बहिणीवर हल्ला झाला होता तेव्हा आमच्या घरच्यांनी तिला आधार दिला होता, आसरा दिला होता. नाहीतर जीवानीशी गेली असती ती. विसरलात ना? थोर थोर आहात तुम्ही. तुमचे आभार मानतो मी, लोटांगण घालतो. पण पोलीस आहे मी आता. इन्स्पेक्टर मार्तंड जामकर. चौकशी करणं माझं काम आहे. केली, समाधान झाले, गेला तरी चालेल. चला. सगळे नाही. लाली, आता हिची कसली चौकशी? हे जरा जास्तच होत आहे. अनुदिनी अनुतापे तापलो रामराया. हार चिडता व्हा तुम्ही 2 बायकावले देशमुख. जरा डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवा. थंड आणि गोड, डेडली कॉम्बिनेशन. सुधाकर, फेलिसिटेट हिम. अप्पा चौकशीसाठी बोलवतात. आप्पा जाऊ द्या, करू द्या चौकशी त्यांना. लालीजी या 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 या. लाली, बसा खाली. तुमचे मिस्टर फार चांगला माणूस. चांगले वागले की मला त्यांच्यावर संशय येतो. मी चांगले वागले की आला संशय. इतकं चांगलं. हाताला लागले, लागणारच. हाताला घरात काम करतो माणूस, त्याच्यामुळे लागणारच. अगदी साहजिक आहे, समजू शकतो आम्ही. ह्या जामकरचं नक्की काय चालू आहे? लालीची का चौकशी करतोय? त्याच्यावर का संशय आला असेल याला? अरे हे काय डाउनलोडिंग आहे? अरे ती वहिनीची काय चौकशी करतात जामकर साहेब? मला बी काय कळणार का? काय नाही रे, समजा बळत चाललंय. ये माझ्यावरचा राग माझ्या घराच्यावर, माझ्या घरातल्या माणसांवर काढतोय तो. उत्सवाच्या निमित्ताने याची परत तासडली ना मी गावासमोर, म्हणून मला खेचवायसाठीच प्रयत्न चाललाय याचा. अख्ख्या गावात ना त्या जामकर साहेबांना फक्त आपणच घर दिसतंय, नाही तर काय. म्हणजे ही नाही एकाचा राग दुसऱ्यावर काढणं चाललंय नक्की. नाही तर वहिनीची चौकशी करायचं काय संबंध? काय संबंध? हे जर असं जर होत राहिलं ना तर हे जामकर आपल्याला गावात राहणं अवघड करून टाकेल बघा. आप्पा, हे सगळं माझ्यामुळे होत आहे का? माझ्यामुळे होत असेल ना तर मी गाव सोडून जातो.
नाही माझ्यामुळे तुम्हा सगळ्यांना उगाच कशाला त्रास. मी गाव सोडून जातो तसं पण मला तुमच्याशिवाय राहायची सवय आहेच की. गोपाळ त्याचं सारखं सारखं निघून जायची जर भाषा केलीस ना तर मी माझं काहीतरी जीवाचं बरं वाईट करून घेईन बघ. नाहीतर काय लगा तू आपल्या गावचा देव माणूस आहे की. आणि आपल्या या देव माणसाला ही जामकर साहेब केवढं त्रास देतात. त्यांच्या वर्दीचा ना गैरफायदा घेतात ते. मग आपण कशासाठी आहे? अरे आपण मागं उभं राहू याच्या. या जामकरचा माज उतरवायला पाहिजे. बरोबर बोलताय आप्पा तुम्ही. आता जर या जामकर साहेबांनी अजून त्रास दिला का नाही तर आपण ह्यांची कंप्लेंट डायरेक्ट कलेक्टर साहेबांकडेच करू. हा कंप्लेंट काय अख्ख्या गावातल्या सगळ्या माणसांना घेऊन मोठा मोर्चा काढू आपण. मग बघू या जामकर साहेब आपल्याला कसा त्रास देत आहे ती. बरोबर आहे का नाही? वरच्या काढू वरच्या काढू. हा पण आपल्या लालीचं काय हो तिची काय चौकशी लावली यांनी. तुम्हाला हे माहित असेल की तुमच्या लग्नाच्या आधी माधुरीचं आणि तुमच्या मिस्टरांचं लग्न जमलं होतं. आमचं लग्न होणार होतं. लहानपणीच ठरलं होतं आमचं लग्न. माधुरीला ह्यांच्याशी लग्न करायची इच्छा होती, पण तिला आप्पांनी आमच्या वडिलांना दिलेला शब्द माहिती नव्हता आणि त्यांच्यातला व्यवहार पण माहित नव्हता. मग तुमचा माधुरीवर राग असेल खूप. हो होता की. लय भांडायची ती माझ्यासोबत. बाचाबाची पण झाली होती. माझ्या हळदीत तिनं माझा हात पिरगाळला होता. मग एकदा दुकानावर मी तिचा हात पिरगाळला. खून करून टाकला, मारून टाकला. हो नाही, काय बोलताय साहेब. नंतर तिला तिची चूक कळली आणि तिने आमच्या दोघांचं नातं स्वीकारलं. त्यानंतर आमच्या दोघींमध्ये लय चांगली मैत्री झाली आणि मग त्या लग्नाची शॉपिंग तुम्ही दोघींनी मिळून केली हा साताऱ्याला. आई आई तुझ्या दोघींच्या मैत्रीचे किस्से ऐकून रडायला आलं मला. आई आई मग तुम्हाला तिची आठवण येत असेल मग. हो साहेब, लय आठवण येते. असं वाटतं तिनं परत यावं, पण अजून ती तुम्हाला सापडली नाहीये ना. कशी सापडेल, शोध चालू आहे ना तिचा. हा पक्या मामा आणि मामी तुम्ही तिला हुडकून काढाल या आशेवरती जगतायत, पण तुम्ही तिला हुडकाऐवजी सामान्य जनतेला असं बोलवून चौकशी करताय. फार वाईट आहेत हे पोलीस. आय हेट पोलीस. पण तुम्ही आम्हाला 4 चांगल्या गोष्टी सांगितल्या त्याबद्दल धन्यवाद. तुम्ही खूप चांगल्या आहात स्वभावाने. तुम्ही गेलात तरी चालेल. येते. माधुरी कुठे आहे?